हॅलो, गुड मॉर्निंग. आज एवढा पहाटे पहाटे आम्ही आलेलो आहे बाहेर काहीतरी करायला. काय करायला? ट्री प्लांटेशन करायला. कुठे ते मला पण नाही माहीत. कुठल्या तरी जंगलात आलो आम्ही इकडे झाडं बिडं लावून निघून जाऊ बस. आणि मग नंतर तुम्हाला परत दाखवू. आज पण हिच्या मम्मीला आम्ही घरी घेऊन येणार आहे. हिच्या मम्मीला, भावाला. काल आमचा व्लॉग थोडा, आज आमचा व्लॉग थोडा लेट येईल. मोस्टली हाच व्लॉग आम्ही आजच एडिट करून संध्याकाळी अपलोड करू. बिकॉज हा वीक अख्खा कामात गेला, सो नाही करता आलं. हां, खूप काम होतं, पण करू आम्ही. आजचा पण करू, आजचा टाकू आम्ही. डोंट वरी. परत भेटू आपण. आता बघू. ओके, थांब, आता बघू हे कधी ऍक्टिव्हिटी संपते, त्याच्यानंतर मग जाऊ. परत सांगू. बाय. हॅलो, तू चालू केला? हो. कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही परत चाललोय, आम्ही फुल फॅमिली घरी. हो. शिवानीसाठी ते हे आहेत. कोण काय बोललेली लास्ट टाइम? काय बोलले? पाहुणे. शिवानीचे पाहुणे आणि माझी फॅमिली घरी चाललोय आम्ही परत रिटर्न घरी जाणार. फुल मजा करणार. आणि आज या व्लॉग मध्ये आम्ही चॅलेंज करणार आहोत की यश सेइंग येस टू मी फॉर ऍक्च्युअली 12 आवर्स करायचं होतं, पण सकाळपासून आम्ही बाहेर होतो. सो आता रिमेनिंग आवर्स जेवढे आहे त्याच्यामध्ये मी ह्याच्याकडनं कामं करून घेणार आहे. सेइंग येस आहे फक्त. सेइंग येस टू मी. आणि देयर इज अनदर सरप्राईज. एक सरप्राईज, एक जबरदस्त मजबूत सरप्राईज आहे एक. ते तुम्हाला आम्ही सांगू घरी गेल्यावर, तुम्हाला दाखवू डायरेक्ट आम्ही. आणि आम्हाला एकदम अनएक्सपेक्टेड होतं ते. अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही जरा ट्री प्लांटेशन जे आम्ही ह्याच्या आधीच्या क्लिप मध्ये बोललो ना आपण, ट्री प्लांटेशनला गेलेलो. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी गेलो माझ्या, आणि मग तिथे जे सरप्राईज मिळालं ते आम्ही दाखव. माझी झोप उडाली. हा, मी झोपतो दररोज दुपारी, तुम्हाला माहिती आहे. वामाकुक्षी इज इम्पॉर्टंट. पण माझी झोप उडाली. वामाकुक्षीला असं खेचून काढलं बाहेर. बॉय. सो लेट्स स्टे कनेक्टेड. नाही, काय बोलतात? स्टे ट्यून्ड. नाही, स्टे ट्यून्ड म्हणजे ते व्हिडिओ संपले की परत व्हिडिओ चालू व्हायला होतं ना. कीप वॉचिंग. मी सगळ्यांना कमेंटला रिप्लाय मी देतो. मी देतो कमेंट. ह्याला 10 वेळा आठवण करून द्यावी लागते. नाही, मी पण देतो. ठीक आहे, बाय. मी असं का करते आज? येडी झाली. बाय चिट्टी. बाय. आता आम्ही सेटअप करतो जरा. मगाशी 5 मिनिटं बसून बडबडते कॅमेरा घेऊन, पण व्हिडिओ चालू नाही. थोड्या दिवसांनी कॅमेरा पण घेऊ आम्ही. सो मला दुखतंय. थोड्या दिवसात आम्ही कॅमेरा पण घेऊ. आता आम्ही हे बोलले म्हणजे मागे परत अजून सासू बसलीच आहे. मागे सासूबाई बसलेत. आता एक हातात माईक, एक हातात कॅमेरा आहे. पण आम्ही सेटअप करतो आणि ह्याच्यावरतीच बघतो. आणि आता आम्ही सगळं एकदम पेटी पॅक करून घेतो. घर म्हणजे फॅन बंद करतो, विंडोज बंद करतो, कारण की आवाज येतो. आता आम्ही सगळं ओपन करून ब्लॉक करून बघूया आवाज येतो की नाही. ब्लॉग मध्ये डायरेक्ट ट्राय करूया. आम्ही असं लावणार. प्रचंड दमलो आम्ही. मगाशी व्हिडिओ चालू करून आता तुम्ही बघत असाल की काळोख झालाय, कारण आम्ही हा माईक सेटअप करायला आम्हाला जवळजवळ 2.5 hours लागलेत. आणि 2.5 hours नंतर आमची एवढी आम्हाला कळत नव्हतं की फोटो नाही, ऑडिओ का नाही होत आहे कनेक्ट. त्याच्यानंतर 2 तासानंतर आम्हाला कळालं की आम्ही फोटो लॉंग प्रेस केल्यानंतर व्हिडिओ, आणि हे सांगून ठेव जो डीजे वापरतो त्यांच्यासाठी, फोटो लॉंग प्रेस करून जेव्हा आपण हे करतो ना व्हिडिओ शूट, त्याचा आवाज नाहीये. त्याच्यासाठी सेपरेटली ते व्हिडिओवाला ऑप्शनवाला ऑन करावं लागतं. आणि हे आम्हाला 2 तासानंतर कळलं. सो फायनली वी आर हिअर स्टार्टिंग आवर व्लॉग, टुडेज व्लॉग, जे आम्ही केलेला आहे. खूप टाइमपास झाला. तर आता संध्याकाळचा व्लॉग असणार आहे. लाइटिंग मध्ये थोडी गडबड असणार आहे. लाइटिंग, आता लाइटिंग साठी लाइटिंग पाहिजे फायनली. आणि आता आवाज चांगला येतोय. आता माईक झाला सगळं आता. आणि सो आता स्टार्ट करतोय. सो ही व्हिडिओ असणार आहे की ही विल से येस टू मी फॉर रिमेनिंग आवर्स. आता किती 5:30 वाजले, म्हणजे फक्त 5:30च्या नंतर 12 वाजेपर्यंत हा माझं सगळं ऐकणार आहे. 12 नाही 9 पर्यंत ठरवलंय. कारण की स्टार्टिंगला पण स्टार्ट नाही केलं. मी खूप स्पीड मध्ये बोलते कारण की आम्ही घाईमध्ये आता स्टार्ट करायचं. सो लेट्स बिगिन. आता थोडं. तुला अॅनालॉग घड्याळ मोजता येतं का? 4:30. सॉरी, सगळीकडे मोजतात 5:30. सगळे आम्ही तिथे घड्याळ बघते. तू पण दाखव, घड्याळ दाखव. किती वाजले? 4:30 वाजले. ओके. हे ना तो ह्याचं सोल्युशन मीच काढले 2 तासांनी. मग काय झालं? आम्ही पण करत होतो ना. रिस्पेक्ट. माझं फालतू सोल्युशन होतं ते. डोक्याला लावण्याचं काम नव्हतं. एकदम माझं रिस्पेक्ट करा. माझ्यामुळे तुमचे 2 तास वाजले. मी अशी झोपलेली आणि मी उठली आणि मी केलं आणि झालं.
आणि हे लोक व्हिडिओ बघतायत, अर्धा तासाची व्हिडिओ बघतायत, या रूम मध्ये जाऊन बोलतायत, त्या रूम मध्ये जाऊन झोपलेलो गपचूप. सो स्टार्ट करू, थोडं खूप टाइमपास झाला तर व्लॉग आम्ही नाही पण हे जाम भारी आहे याच्याने आणि आवाज आजच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगेन की माझा मेन मोटिव्ह काय, हा चॅलेंज ठेवायचा. मी ह्याला असं सांगितलंय, पकवलंय की हा चॅलेंज एका सबस्क्रायबरने सांगितलंय, पण मला कामं करून घ्यायचे म्हणून मी हा चॅलेंज काढते. सो लेट्स बिगिन. तर तुझे हे सेक्सी लेग्स थोडे खाली ठेव. आम्ही सगळे असे बसलोय, मस्त लस्सी पियाले, ते सेटअपचं सगळं सामान आहे. आणि आता यश तुम्हाला कसं वाटतंय? मला तर भारीच वाटतं करून. मला तर आयुष्य परम आनंद आहे आज. कसलं माईक मिळालाय मला. त्याचं नाही तुला, मला आता पुढचे काही वर्ष काही सॉरी काही तास तुला मला फक्त हो बोलायचंय. कसं वाटतंय? हो बरं वाटतंय. यू रेडी ना? हा बरं वाटतंय. पण त्याच्यानंतर तुझा चान्स येणार आहे, मग तू मला डोक्यात ठेवून मग मला तू हे सगळं चॅलेंज आपलं ठरलेलं नाही ना. सो ठरलंय, उद्याच करणार आहे ते. आम्ही सकाळपासून थोडे ट्री प्लांटेशनला वगैरे गेलेलो, म्हणून खूप घामाघूम झालो एवढा ह्युमिड वातावरणामध्ये. म्हणून मी आज घरी आल्यावरती आंघोळ केल्यावरती मी हेअर वॉश नाही केलं, कारण की या चॅलेंजमध्ये हा माझे तेल लावणार आहे, चंपी करणार आहे 30 मिनिट्ससाठी. चले 30 मिनिट काय नाही, चले 30. मी आल्यापासून इथं डोक्यात विका हातबीत दाबतोय मी ना. 30 मिनिट्स त्याच्यामध्ये 10 मिनिट्स डोकं, 10 मिनिट्स फोरहेड, 10 मिनिट्स नाही रे. आता हे लोक आले तर मजा करूया आपण. विचार कर. चॅलेंज केलं पाहिजे ना त्यांनी. हे नाही कोण बोलतच नाही बोलत आहे. हो ना. येस येस येस. नाही मित्रांनो डोकं चिपावं लागणार आहे ह्याला. 1 2 3 एकदा. आणि आज हेअर चंपी नंतर मी आताच सांगते काय काय स्केड्यूल आहे. पहिली बात, मी हा चॅलेंज ठेवलेला माझ्या हेअर चंपीसाठी. त्याच्यानंतर मला रोजमेरी वॉटर बनवायचं, ज्याच्यासाठी मी खूप कंटाळा करत होती. आणि गाईज रोजमेरी वॉटर वर्क्स करते आणि हेअर ग्रोथ एवढी होते ना फटाफट की तुम्ही बघू नका, विचारू नका. सो ते ह्याच्याकडनं मला करून घ्यायचंय. आणि मग काय अजून करायचंय दुसरं आहे की स्किन केअर करून देणारे हा मला जे मी फॉलो करते, इन्क्लुडिंग फेस रेझर. चले मी काय बोलतोय, येस बोलायचं ठीक आहे, मान्य आहे. घालवायचंय टॅन नाहीच आहे मी. बघा मित्रांनो, हिच्यावर गोरा आहे. हिचं स्किन केअर बघ मी गोरा आहे हिच्यावर. ह्याचं स्किन केअर आता आज करणार आहोत आपण. सो चला चंपी बिगिन. चालू. तेल पण आणून दिलं, तेल पण दाखवते कोणतं लावतोय मी. संपत आली बॉटल. काय हे असं कर. केश पल्लव अविमी हर्बल, हे पण छान आहे. आणि हा माझ्या मम्मीला सांगत होता हिची चंपी करा, आणि ती पण हो पण नाही, ती पहिले बोलली आहे. किती काळा झाला, किती टॅन झालाय. स्टार्ट. यश नीट करायची. तेवढे काळे पडलं का यश? यार काय चालूच नाहीये ते. चालू कसं करायचं? बटन कुठे? चालू कुठे? ओपन चालू करते ही बाटली पहिले चालू करायची मित्रांनो. ही बाटली आहे ना, ही पहिले चालू करायची आणि मग ओपन कर. चालूच नाही. ह्याला मी फास्ट फॉरवर्ड करेन. लवकर खाली जाऊन भाकऱ्या वगैरे आणि त्याच्यानंतर तुला बाकीची माझी चॅलेंज मधली कामं करायची आहेत. पहिले तर रोजमेरी वाला बी रेडी. चलो जा लवकर या. आणि जस्ट तुम्हाला दाखवते जेवणाला काय बनवलेलं आहे. सो वी वर अटेम्प्टिंग टू मेक मसूर भाजी, पण जरा जास्त शिजली आहे म्हणून जरा अशी दिसते, पण इट इज टेस्टी आहे ना यश? आता तुम्ही सांगा तुमचं कसं काय बनवायचं आहे. आधी हे लीव्स ओपन कर. ओके मॅडम, 1 मिनिट जस्ट. आणि आम्ही हे थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवू, पण तुम्हाला सांगतो कसं बनवायचं. हां काय करू? लीव्स धू. हां लीव्स आधी धू ना. हां थोडेसेच घे, बिकॉज आपल्याला 1 वीक साठीच बनवायचं आहे. हे तिकडे वापरणार आहे तू? नाही, इकडेच. छान वास आहे त्याचा. सुगंध आहे यार. हे 1 वीक साठी इट इज इनफ. आर यू शुअर? येस आय एम. थोडीशी घे अजून. हा बस. नंतर वास घेत बस. वास छान आहे. आता हे जेव्हा गरम करशील हे जरा धुवून घे. मी काय खूप मस्त होतं. हा बस झाला एवढं. बॉईल भरपूर करणार आहे. आणि अजून पाणी टाकायचं नाही.
हा म्हणजे पाणी टाकायचं, हे फक्त धुतलंयस तू. एवढं पाणी घेतलं आणि आता हे 10 मिनिटं ठेवणार आहे. तोपर्यंत आपण करणार आहोत ह्याचं स्किन केअर. स्किन केअर नाही, दूध तापत ठेवलंय, चहा बनवायचा. माझ्या साल्याला मला चहा बनवून द्यायचा. तो कधीपासून बसला विचारत होता चहा प्यायचा, तर चहा पिलेला नाही सकाळपासून. आता स्किन केअर, तुझी स्किन केअर. चलो सर्वात पहिले स्क्रब. सो आम्ही स्क्रटी मी यूज करते तांदळाचं पीठ. माझं फेवरेट आहे. मी आधी भरपूर स्क्रब यूज करून झाले, हे ब्रँड ते ब्रँड, बट मला तांदळाच्या पिठासारखं जास्त चांगलं स्क्रब कुठलंच होत नाही. सो मी आज घरून आणलंय, म्हणजे माझ्या घरून तांदळाचं पीठ. तर आता बनवूया आपण, ह्याचं करूया. आणि हे सेम प्रोसिजर जे मी आता ह्याच्यावरती करणार आहे ना, ते सेम प्रोसिजर मी माझ्यावरती करते. सो तुम्ही पण बघू शकाल. लेट्स गो. हे काय खरं तर ना, हा चॅलेंज ह्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी आहे, कारण की मला हे सगळं करावं लागतंय. पण या चॅलेंजचा जो मोटिव्ह आहे ना, तोच हा आहे की मला ह्याच्याकडनं जरा स्किन केअर वगैरे करून घ्यायचं होतं. बिकॉज तांदळाच्या पिठाचा काय वास आहे? बिकॉज लग्नापासून ह्यानी काही फेसला लावलेलं नाही, नाही मॉइश्चरायझर, नाही सनस्क्रीन. म्हणून ह्याच्यासाठी हे चॅलेंज, हा चॅलेंज मी परत बनवेन. मला माहिती आहे हा एवढा अप टू द मार्क नाही झाले, बिकॉज आम्हाला वेळ पण नाही मिळाला आणि माईकच्या चक्करमध्ये जास्त काय शूट पण नाही करता आलं. सो जेवढं आता करते ते सगळं माझंच बेनिफिट आहे. जरा हा गोरा दिसला तर. बोलता बोलता इकडे नाकात बिकट टाकू नको. सो आता मी ह्याचा स्क्रब करते. बघ जवळून दाखव. डोळ्यात टाकलं. कसं वाटतं यश? बरोबर. फक्त भीती वाटते थोडी. कसली भीती? ही तिकडे बघता बघता तुम्हाला आणि हे स्क्रब करून झाल्यावरती हे असं थोडा वेळ ठेवायचं. त्याच्यानंतरची स्टेप इज माय फेवरेट, दाखवेन. आणि यशची पण फेवरेट आहे. सो भेटूया. 2 मिनिटं थांब. मला ते गिळगिळीत वाटतंय ना, मला नाही आवडत. थांब, तोंडा तांदळाचं पीठ आहे पण तरी तोंडात चेहऱ्यावर लावलेलं. आता गाडी चालवून आलं. ती नखरे तोंडात. मग तोंड उघडू नको ना. तोंड नाही उघडत आहे. काय हसते का तू? माझी मर्जी. तू असं करतो जसं काय मी काय करते. चांगलं स्क्रब तर करते. मला लहानपणी मग आजी अशीच बसवायची, हळद लावायची. कुठे नाही होत मी गोरा, नाही होत. मी आहे तसाच आहे. पण जे टॅनिंग आहे ना ती घालवते. अरे शिवानी, काय पुढे बोल. अरे तू हळूहळू कर. किती नखरे. मला नाही आवडत. सो आता आपण चाललो आहे. थांब मी तुझा कॅमेरा दाखवतो तू कसा करतोस. बघूया ना मित्रांनो, हे मी लावलं नसतं आयुष्यात कधी. माझ्या नाकाला खाज येते. आता हे केल्यानंतर आपण ह्याचा फेस शेव पण करणार हे आहोत. प्रॉपर कडक झालंय. आतून मला फील होतं. पाणी टाकलंस ना की हे थोडं असं सॉफ्ट होणार. त्याला स्क्रब करायचं तुला. ते मेन स्क्रब आहे. ओके. ह्याच्यानंतर मी ह्याचा फेस स्क्रब करणार आहे. इथे खाज येते. ती माझी फेवरेट आहे. स्क्रब फेस केलं ना. हो माझा केस निघाला. स्क्रब नाही, फेस शेव करणार आहे. मला फेस शेव केलं ना, फेस एकदम मस्त असं क्लीन आणि ते सगळे डेड स्किन जाते, सगळं डर्ट जातो, मस्त वाटते स्किन. सो आपण ते शेव ह्याचा फेस करणार आहोत आणि थोडंसं आयब्रोला डिफाईन. भेटूया. काय आजा मेरी गाडी में बैठ जा कोणाला बोलतोस या किड्याला? आजा मेरी गाड़ी में बैठ जा, लॉन्ग ड्राइव जाएंगे, भेलपुरी खाएंगे. अभी ये मैं किस पे डालेगा,
आज बघ आम्ही किती गोरी किती गोरा झाला बघ. यस फेका नॉनसेन्स. एकदा बघ तर किती छान आहे. मी बघ अजून काय काय करे ना. तुला हे माझ्यावरती न फेकता बाहेर फेकायचं. यू हॅव टू से येस. मारू नको. मारत नाही भाई. गवतात टाकू नको ती खाईल ना. काय कट आहे एकच आहे. आयब्रोला हात नको लावू. आयब्रोला डिफाईन माझे नॅचरली खूप सुंदर आहे. यू कॅन से नो. आणि आता आपण या रेझर शिवानी माझे आयब्रोज बघा यार. माझे आयब्रो आधीच खूप सुंदर आहे यार. माझे बघा आयब्रो किती सुंदर आहे आधीच. किती गोरा झालाय तू. मी गोरा तर मी म्हणजे मी लहानपणी जेवढा गोरा होतो ना तेच बाहेर निघते. हे बघा हे असं स्लॅन्ड. मला ही स्टेप काय सांगू केवढी आवडते. आवाज आला. हे बघा सगळी डर्ट छोटे छोटे केस पण निघतात आणि डर्ट पण. शिवानी आवाज येतोय आणि माझ्या छातीत रुपतंय काहीतरी. हसवू नको. सो हे असं अच्छा गावात तुझ्या काय भाई काय रप 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 आवाज येतोय. इथे डोकं. आपला कॅमेरामॅन बरोबर आयब्रोच्या टाइमला रेकॉर्ड करतो म्हणजे काय चुकलं की कॅमेरामध्ये यायला. हलू नको आयब्रो. सही वाटतं. माझे सहीच होते. हा दाखव हवाला. या मुलाचं झालेलं आहे. ह्याचे आयब्रोज बघा किती छान दिसत आणि हा पण किती गोरा दिसतोय. आता ह्याला मी लावणार आहे आफ्टर शेविंग हे मॉइश्चरायझर. हे इम्पॉर्टंट आहे बिकॉज आता स्किन ड्राय होणार शेव केले म्हणून खूप सॉफ्ट झाले. हे खूप छान आहे मुलांना आणि मुलींना. ह्याच्याने जे छोटे छोटे बम्स येतात ना ते पण निघून जातात. हे छान मॉइश्चरायझर आहे. ही माझी 5th किंवा 6th ट्यूब असेल. सो हे लावूया आता ह्याला. मला जाम झोप आलेली आहे बट काही करू नाही शकत आहे बिकॉज आज सगळे लोक आलेले आहेत. जन्मदा आली आहे माझी फ्रेंड, तिची मम्मी, माझी मम्मी, गौरांग. मग आता जरा मी पत्ते खेळू दाखवतो. खाते मी भूक लागली. और कितना टाइम चालू आहे आपका? आणि हा इकडे आईस्क्रीम ऑर्डर करतो. आणि काय बोलायला तुम्हाला हा 6:30 वाजता जेवतो लास्ट. आणि मे बी आम्ही इथे 20 मिनिट चालू आहे. जल्दी बोलो. बिकॉज मला जाम झोप येते आणि इथे आता आम्ही थोडं खेळू. आणि आय डोंट नो हा ब्लॉग कसा झाला आहे. घाईघाईमध्ये बनवला आणि मी तर आज ब्लॉगच नाही केला. माईकची चक्कर. मग सकाळी बाहेर गेलो मग नंतर इकडे तिकडे सगळं काही ना काहीतरी चालूच होतं. बघूया. यस बाय बोल. बाय. तो पण काम करतो जरा काहीतरी फोनचं लॅपटॉपचा इश्यू झालेला असतो. सगळे आज सगळे कामावरती कामं संपतच नाही म्हणून बघ कसा हा ब्लॉग एडिट होतो. हॅलो. आम्ही जो व्हिडिओ आत्ता लास्ट टाकलेला की शी सेइंग येस टू नाही सॉरी मी बोललेलो येस एवढं कमी होतं की मला विसरलोच की मी येस बोलतो. हां तर तो आम्ही बरोबर एंड नाही केला म्हणून तो आम्ही आत्ता एंड करतो आहे. आणि आता पुढचा व्हिडिओ पण आम्ही टाकणार आहे आणि आठवडाभर जाम काम होतं. तर ते काम करत करत आता हा व्हिडिओ अपलोड करून बिचारी रात्रभर एडिट करून आता ती हा आम्ही पोस्ट करणार आहे. आणि लवकरच दुसरावाला पण ट्यूजडेला मंडेला आम्ही तो पण पोस्ट करणार. तर असेच बघत राहा. हा व्हिडिओ जर बोरिंग असेल तरी टेन्शन घेऊ नका. हां इग्नोर नका करू. टेन्शन घेऊ नका. पुढचा वाला आम्ही चांगला टाकतो. आमचा आवाज बघा आत्ता उठलो आहे मी. हे सगळं करून भेटू आपण परत. बाय बाय.